नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले एमपीएससी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का ग्रुप सी जे पूर्व परीक्षा होणार आहे 2026 मध्ये, त्यासाठी आपल्याला असं जवळपास नाही का 2 ते 3 महिने कालावधी असू शकते। कारण की आयोगाने आताच नोटिफिकेशन काढून असं म्हटलेलं आहे की जे काही नवीन सिलेबस असेल ते नंतर त्यांची समिती येईल, मग नंतर त्यांच्या शिफारसी त्यानुसार आणि ते मग आयोग ठरवणार फायनल की नक्की परीक्षेमध्ये चेंज आहे का। परंतु आता जे सध्या आहे त्या पेपर जसा आहे तसाच असणार आहे, त्यामुळे लवकरच ॲड येईल आणि 2 ते 3 महिन्यामध्ये आपले पेपर होणार आहे। परंतु आपण जर सध्याची स्ट्रॅटेजी देत आहोत लास्ट 2 मंथ किंवा 3 मंथ असं चालून करा, कारण की ही स्ट्रॅटेजी बघा, स्ट्रॅटेजीचं काही एवढं हे नाही आहे, कारण की अभ्यास तेच आहे, फक्त आपण नेमकं कशा प्रकारे केलं पाहिजे तेच आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगत आहे। कारण की बऱ्याच जणांचा कमेंट हा ग्रुप सी बद्दल होत्या आणि एक लक्षात घ्या, तुम्ही जर हे जे मी सांगीन आज जर याप्रमाणे जर तुम्ही केलं ना, नक्कीच तुम्ही नाही का कट ऑफ क्लिअर करसाल। 25 ते 30 मार्क तर म्हणतोच तुम्ही माझ्याकडून वाढते तुमची वाली। जर मी जे म्हटलं ते जर तुम्ही 1 वीक करून का किंवा 2-3 दिवस जरी तुम्ही त्या अप्रोचने जर सुरुवात केली, विषयाले पाहिलं, तर नक्कीच तुम्हाला नाही का वन हॉट टॉपिक आणि 1 मार्क अशी फिलिंग येईल तुम्हाला नक्की। कारण की हे जे मी सांगत आहे पूर्ण एक्सपिरियन्स मधून सांगत आहे, हा स्वतः दिलेली आहे आणि स्वतः चुका केलेली आहे। त्या चुकातून म्हणजे राईट अप्रोच काय असला पाहिजे शेवटची जे म्हणतो ना आपण, मी 5-6 मेथड वापरल्या, मग 5-6 मेथड पैकी मग 6वी मेथड मला कळली की हे 5 मेथडापेक्षा जर 6वी मेथड आपण व्यवस्थितपणे जर अप्लाय केली तर आपल्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्यामध्ये नाही का पॉझिटिव्ह होऊ शकते, आपले मार्क वाढू शकते आणि जास्त करण्याची काय आवश्यकता नसते। हेच आज व्हिडिओमधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। आणि एक म्हणजे आता जे पूर्व परीक्षा झाली आपली कंबाईंड ग्रुप बी ची, त्यामध्ये जवळपास मी सांगितलेले वारंवार होते, परंतु 27 प्रश्न आलेले आहे आपल्या लेक्चर मधून, ज्यामध्ये 8 ते 9 सायन्सचे आलेले आहे जे कॉपी आहे आणि 11 जे आहे इकॉनॉमिक्सचे आहे। आणि जे मी म्हटलं ना अप्रोच, लॉजिक अप्रोच, ते जर पकडले ना आपण सायन्स मध्ये जवळपास 13, इकॉनॉमिक्स मध्ये 13, असं 13 आणि 13 26 होते। परंतु आपण काय पकडलेलं आहे, जेवढं शिकवलं ते, कारण की आपण लॉजिक बी सांगितलेले आहे की नेमकं लॉजिक लावायचं कसं प्रश्न आले ते सुद्धा सांगितलेलं आहे मी। आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, जे सायन्सचा काल घेतला आपण, इकॉनॉमिक्स सायन्स सोर्स टाकला, ते सुद्धा पहा, त्या अप्रोचनच अभ्यास झाला पाहिजे तुमचा। आणि इतर जे शॉर्ट सांगत होतो मी, जे मला ओळखतात टेलिग्रामवर आपले काही जॉईन आहे स्टुडंट, तर त्यांना मी पूर्वी सांगू की शॉर्ट पहा, आपलं जे एक म्हणजे 1 मिनिटची मी टाकलेले आहे ते सुद्धा पहा। कारण की प्रत्येक व्हिडिओमधून पीआयक्यू ओरिएंटेड दिलेले आहे आणि पीआयक्यू लावलेले आहे आणि त्याची अदर माहिती दिलेली आहे, म्हणजे आपल्याला तिथच्या तिथंच कळते की पीआयक्यू आहे। मग पीआयक्यू आहे तर ते क्वेश्चन आला पाहिजे, ते कुठे शिकले तुम्ही, कोणताही युट्यूबवर पाहिलं पीआयक्यू आला तिथं थांबायचं आणि ते येते का नाही, मग येत नसेल तर लगेच पाहा लागते आपल्याला, काय येत नाही आपल्याला त्याचं सर्चिंग करावं लागेल ना आपल्या बुक्स मध्ये, तर त्यावेळेस तो आपला क्लिअर होत असते। तर आज पाहू, तुमचा वेळ न घेता ग्रुप सी स्ट्रॅटेजी पाहू। लक्षात घ्या, आयोग नाही का आपल्याला 2 पद्धतीतून ओळखता येतो, एक आहे त्याचा सिलेबस आणि पीआयक्यू। हे सर्वांना माहित आहे, हे का म्हणताय, हे बेसिक इथूनच असते, कारण की जे आम्ही या सिलेबस आणि पीआयक्यू हे माहीतच नव्हतं आम्हाला पूर्वी, त्यामुळे आमचा बराच टाइम गेला। परंतु या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे। सिलेबस मध्ये काय कळते आपल्याला, की सिलेबस मध्ये एकूण किती विषय असतात, त्यामध्ये आपल्याला दिलेलं राहतं। जसं आता सिलेबस म्हटलं तर इतिहास आहे आपल्याला, इतिहास 3 आहे ना, प्राचीन, आधुनिक, मध्ययुगीन। मग आपण काय सर्व वाचायचं का नाही, मग त्यासाठी काय पाहिजे आपल्याला सिलेबस मध्ये काय कळते की आपल्याला विशेषतः आधुनिक भारताचा इतिहास विचारते, त्यामध्ये विशेषतः महाराष्ट्राचा विचारते, बरोबर आहे। आधुनिक भारताचा म्हणजे राष्ट्रीय चळवळी तुम्हाला पीआयक्यू मधून कळून जाईल, कोणते कोणते पॉईंट आहे त्यांनी क्लिअर केलेले आहे। आणि आपल्याला प्राचीन मध्ययुगीन वाचायचं आहे का नाही, म्हणजे मी नवीन स्टुडंट काय करेन, मला प्राचीन मध्ययुगीनचं काहीच वाचायचं नाही, मी एक शब्द सुद्धा नाही वाचणार त्या, हे एक स्ट्रॅटेजी असते, सिलेबस करते आपल्याला। परंतु असं काही आहे की सिलेबस मधून काही गोष्टी क्लिअर होती की विषय किती आहे, परंतु आपल्याला काय करायचं त्या सिलेबस मधून। समजा आता मी म्हटलं की मला विज्ञान वाचायचं आहे, तर विज्ञान मध्ये कसं दिलेलं आयोगाने नाही का, विज्ञानाची सायन्सचे 5 टॉपिक पडतात ना, आरोग्यशास्त्र, त्यानंतर बायोलॉजी, केमिस्ट्री, असे 5 प्रकार पडतात, बोटनी। मग नेमकं आपल्याला त्यामध्ये काय करायचं आहे, तर ते तर आयोगाने दिलेलं नाही, मग आयोगाने दिलं तर मग कुठे भेटणार, तर या 21,000 पीआयक्यू मध्ये भेटणार, जे आयोगाने ऑलरेडी दिलेले आहे। तर मग आपल्याला कसं आहे, आयोगाचे जर आपण पीडीएफ जर डाउनलोड केल्या तर त्यामध्ये काही कळत नाही आपल्याला, कारण की 15 क्वेश्चन 15 टाईपवर आहे। मग आपल्याला कधी कळते, ज्यावेळेस आपण समजा वनस्पती टॉपिक आहे, तर वनस्पती टॉपिकवर आयोग कुठपर्यंत गेला
हे कुठं करणार आहे 21,000 मध्ये, कारण की तिथं त्यांनी क्लासिफिकेशन व्यवस्थितपणे वनस्पतीचं दिलेलं आहे. मग आपल्याला वनस्पतीमध्ये काय करते, वनस्पतीमध्ये आपल्याला प्रश्न कुठं आहे, तर वनस्पतीच्या 16 मूलद्रव्यावर आहे. मग 16 मूलद्रव्यामध्ये कोणते प्रकार आहे, सूक्ष्म, त्यानंतर मायक्रो, त्यानंतर बेसिक एलिमेंट, यावर प्रश्न आहे. मग नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते माहिती आहे काय योग, आपल्याला वनस्पतीचे जे हार्मोन्स आहे 5 प्रकारचे, ज्यामध्ये अबॅसिसिक ऍसिड पहिले येते काय माहिती आहे का, आपल्या येते ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन, हे वनस्पतीमध्ये वाढ करते. त्यानंतर अबॅसिसिक ऍसिड आणि इथिलिन हे काय वनस्पतीमध्ये घट करते, हे म्हणजे वृद्धिरोधक आहे, वृद्धी प्रतिबंधक आहे. वृद्धिरोधक कोणते ते सुरुवातीचे 3 सांगितले, याच्यावर आयोगाचे रिपीटिव्हली क्वेश्चन आहे. मग तुम्हाला ते कुठं भेटणार यामध्ये. त्यानंतर तिसरा प्रकार काय भेटते, तर वनस्पतीच्या रोगावर प्रश्न आहे. वनस्पतीवर जे रोग होते पिकावर, त्यामध्ये कोणकोणते रोग होते, त्यांच्यावर जीवाणू वाले कोणते आहे, त्यानंतर कवकवाले कोणते आहे, विषाणूवाले कोणते आहे, ते कोणत्या बॅक्टेरियामुळे होते, हे सर्व आपल्याला विचारलं आयोगानं. म्हणजे आपल्याला काय कळत आहे, फॉर्मेट करत आहे कशावरून, या PIQ वरून. म्हणून PIQ इज बायबल म्हटलं जाते, कारण की प्रिव्हियस क्वेश्चन पेपर यावरून आपल्याला नेमकं काय करायचं, त्या बुक्समधून काय स्किप करायचं हे तुम्हाला समजणार आहे. कारण की जर तुम्ही अनालिसिस केलं, न्यू स्टुडंटनी अनालिसिस नाही केलं तर त्यांना लॉस्ट होते फुल्ली. म्हणून मग तुम्ही अभ्यास करण्यापेक्षा जर तुम्ही PIQ आणि लॉजिक, PIQ लॉजिक म्हणजे काय, हे PIQ जे आपण दिलेले असते की बा आपल्याला विज्ञानमध्ये नेमकं काय करायचं आहे, तर तुम्हाला काय सांगणार आहे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. मग त्याच्यामध्ये काय समजणार आहे की कोणते कोणते टॉपिक आपल्याला रिपीटिव्हली येत आहे. जसं वनस्पतीवर प्रश्न आहे, 2 ते 3 प्रश्न येते, मेन्सला सुद्धा येते, त्यानंतर प्राणीला सुद्धा येते. प्राणी जे टॉपिक आहे त्यामध्ये सुद्धा नाही का आपल्याला 2 ते 3 प्रश्न येते. त्यानंतर कशावर आहे, अल्फा बीटा गॅमावर आहे, किरणोत्सारितावर आहे, त्यानंतर धातुकी आहे, संमिश्र टॉपिक आहे, यावर प्रश्न विचारते. त्याच्यानंतर काय म्हणता येईल, अणु आहे, अणुअंक, अणुवस्तुमानांक, जे आता प्रश्न आले होते त्या लेवलचे ते क्वेश्चन आहे. त्या ध्वनी आहे, प्रकाश आहे, त्यानंतर यांत्रिकी आणि अयांत्रिक तरंग आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहे. हे कुठे भेटणार तुम्हाला, याच्यावरून. मग मी काय म्हटलेलं आहे, PIQ करीत असताना आपल्याला काय करायचं विज्ञानमध्ये, विज्ञान तर खूप वाचा आहे, खूप म्हणजे खूप वाचन करावं लागेल ना आपल्याला, असं आपल्याला वाटते नवीन मुलांना. विज्ञान तर खूप वास्ट आहे, विज्ञानासाठी सर्व वाचावं लागते, संदर्भ ग्रंथ पाहायला तेवढा मोठा आहे, सर्व करावं लागत नाही, हे भ्रम तुमच्या मनातून काढून टाका. कारण की आजच्या व्हिडिओमधून आणि मी जे काही तुम्हाला व्हिडिओ सांगेन, जे न्यू स्टुडंट आहे खास करून, ज्यांनी पाहिलं नसेल, न्यू असो किंवा ओल्ड असो, ज्यांनी जर तसं पाहिलं नसेल नक्की ते चेंज करा. कारण की अप्रोच चेंज केला तर तुमच्या मार्कामध्ये वाढ होईल. जर तुमचा अप्रोच सेम आहे पूर्वीचा तर त्यामुळे मार्क वाढणार नाही. हे कसं, यामध्ये स्वतःचं नाही का आत्मचिंतन करणं, इंट्रोस्पेक्शन करणं फार इम्पॉर्टंट आहे यामध्ये. जर तुम्ही करत नसन तर नक्कीच नाही का दिवस जाईन पुढे पुढे, परीक्षा बिन देसान पण परीक्षा पास होत नाही, हे लक्षात घ्या. हे आजच्या व्हिडिओमधून हेच सांगत आहे मी की मग नेमकं तुम्ही काय चुका करताय हेच सांगण्याचा प्रयत्न आहे, लहान भाऊ म्हणून लक्षात घ्या. कारण की चुका करणं हे साहजिक आहे, चुका होणार आहे, पण त्या चुकावर जे काम करत असते तेच व्यक्ती पुढे जात असते. पेपर घेतला, 30-40 मार्क भेटले, फेकून दिला बा आता काहीच नाही, आता नवीन स्ट्रॅटेजी, असं काही नाही. मी जे सांगेन ते PIQ ओरिएंटेड सांगेन. असा जर तुम्ही पाहत नसन तर नक्की चेंज करा, फायदा होणार आहे. जसं कसं आहे माहिती आहे का, विज्ञानचे जर तुम्ही टॉपिक पाहिले, समजा उदाहरणार्थ 40-45 टॉपिक आहे, मग 40-45 करायचे आहे का, नाही. मी प्रिफरन्स कशाला देईन, जेवर प्रश्न आयोग विचारते ज्याला म्हणतो आपण हॉट टॉपिक. जर तुम्ही नाही का 3-4 वर्षाचे पेपर घेतले आयोगाचे, कंबाईंड ग्रुप बी, कंबाईंड ग्रुप सी चे म्हणता, हे तुम्हाला दोन्ही घ्या लागन. मी सर्वच सांगतो की कसे वाचायचं. प्रश्न हे पहिले पाहू आपण. कंबाईंड ग्रुप बी 26चा आहे, त्यानंतर ग्रुप सी चा वाच आहे 26, मग 25, मग असं 25, 25, 24, 24 ग्रुप बी, ग्रुप सी हे पाहायचे. विज्ञान पाहायचं असेल विज्ञानच पाहायचं. विज्ञानचे 15 प्रश्न ग्रुप बी मध्ये पाहिल्यावर काय करते तुम्हाला, हा प्रश्न कोणत्या टॉपिकचा आहे, पहिले टॉपिक, ते प्रश्न आला नाही तरी चालते न्यू, मग तुम्हाला कळते हा वनस्पतीवरचा आहे, हे वनस्पती रोगावरचा आहे, हे प्रकाश होय, हे ध्वनी होय, हे समजा अल्फा बीटा गॅमावर, हे किरणोत्सारिता होय, हे त्यानंतर हा युरेनियम जे आपण म्हणतो ना अणुखंडन, अणु समजा या शृंखला बिक्रिया आहे म्हणजे किरणोत्सारिताच येते. त्यानंतर आपल्याला काय येते समोर जाऊन, समजा आपल्याला अणुगिनवर प्रश्न आलेला ते कळून जाते नेमकं कशावर राहतं. मग तुमची काय निघते लिस्ट, मग तुम्ही जाता कंबाईंड ग्रुप बी मध्ये 26चा पेपर पाहायचा आणि 25चा पाहायचा, तुम्हाला सेम टॉपिक दिसेल, हे धातुके, संमिश्रे. मग तुमचं काय झालेलं आहे, तुम्हाला एक लिस्ट तयार होती तुमची 20 ते 25 टॉपिकची, किंवा हे वारंवार विचारताय. मग काय करायचं, हे टॉपिक काढल्यावर तुमची लिस्ट तयार झाल्यावर मग आता याला प्रिफरन्स द्यायचा 21,000 मधून, की आता मी याच्यात काय करणार पहिले. मग हे
पाहिलं तर मग तुम्ही म्हणसाल मी वनस्पतीला तीन प्रश्न येते, प्राण्याला 2-4 येते, मग हे तुम्ही पहिले करसाल कारण की याच्याला जास्त वेटेज आहे, मेन्सला सुद्धा आहे, मग हे करसाल. त्यानंतर धातुके म्हणजे तुम्ही हॉट टॉपिक घेताय, म्हणजे तुम्ही मिनिमम काय करताय लिस्टनुसार चालले PIQ नुसार, तेच PIQ पाहायचे 21,000. त्यानंतर संदर्भ ग्रंथाची जोड द्यायची, जे तुमचं ऑथेंटिक आहे, स्टँडर्ड आहे. आपण बुकलिस्ट घेतलेली आहे, ते तुम्ही एकदा चॅनलवर पहा. आपण बुकलिस्ट टाकलेली आहे, हॉट टॉपिक सुद्धा टाकलेली आहे आणि टेलिग्रामवर नाही का PDF सुद्धा टाकलेली आहे. आपण नाही का आता उद्यापासून टेलिग्राम सुरू होईल, तर नक्की तुम्ही जॉईन व्हा, तिथं तुम्हाला अपडेट. आणि एक लक्षात घ्या, काही आपण फोटो किंवा काही व्हिडिओ आपण नाही का टाकलेले आहे पूर्वी, ते तुम्ही नाही का YouTubeवर सर्च करा आणि जे काही मी फोटो टाकत असतो ते तुम्ही नाही का त्या टेलिग्रामवर इमेज म्हणून असते ना, फोटो म्हणून, तिथं पाहायचं. कारण की बऱ्याच गोष्टी आपण पूर्वी टाकल्या, तर त्यामुळे ते तुम्ही तुमचं काम आहे की बा फोटो कोणते आहे का, कोणती हॉट टॉपिक आहे का, कारण की आपल्याला त्याची फार गरज आहे. जर तुम्हाला जर रेडीमेड भेटत असेल तर तुम्ही नक्की पाहिले पाहिजे, त्या प्रश्न गेले पाहिजे. हे मला सगळ्यात सांगायचं काम आहे. कारण की तुम्ही जर असे केले ना, तुमचा युजलेस अभ्यास होत नाही. तुम्ही मी म्हणतो PIQ ओरिएंटेड आणि 1 मार्क, मी म्हणतो ना आपल्या सिरीजच नाव आहे 1 मार्क फिक्स सिरीज. कारण आपण काय म्हणतो 1 हॉट टॉपिक करायचं आणि 1 मार्क फिक्स झाला पाहिजे, असाच फिलिंग आला पाहिजे तुम्हाला. जसं आता मी धातुके घेतलं, तर धातुके वाचताना 1 पेजची माहिती आहे, त्याची PIQ सुद्धा जोडलेली आहे, आपल्या व्हिडिओ फ्रीमध्ये आहे, ती आपल्या YouTube चॅनलवर आहे. तर मग काय होते, 1 मार्क पाहिला, अर्धा घंट्याचा व्हिडिओ आहे किंवा 40 मिनिटाचा असं, तर तिथंच PIQ झाले, तिथंच माहिती पाहिली, तुम्हाला काय होते ते फिलिंग 1 मार्क झाला. मग असे टॉपिक झाले पाहिजे, मग प्रवास करत राहायचे एक. तर तुमचे नाही का जे इझी टॉपिक आहे, जे आयोग नाही का हमखास पेपर शेट करताना घेते, तर त्याच्यात तुम्हाला येणार आहे. फक्त अट काय, त्याच्यातली माहिती चुकली नाही पाहिजे. तुम्ही म्हणसाल मी धातुके वाचलं, चांगलं झालं, मग तिचाच प्रश्न आला तर मला आठवला नाही, असं नाही झालं पाहिजे. म्हणून मी काय सांगताय, कमी वाचायचं, चांगल्या प्रकारे वाचायचं, पाठ करायचं. तर तुम्ही रिव्हिजन काय करता तर तुम्ही करा. कारण आपल्याला कसं झालं पाहिजे, एक गोष्ट जर 3-4 वेळा वाचली आपण या 7-8 दिवसात, तर ते आपल्याला जास्त पाठ असते, हे लक्षात घ्या. आणि पहिल्याच रीडिंग असताना जे वाचतो ना आपण, त्याच वेळेस असं वाचायचं की 90% गेलं पाहिजे आपल्या डोक्यामध्ये. म्हणून कसं आपण जर म्हटलं मी पुन्हा येणार बा रिव्हिजनला या टॉपिकवर, तर मग कसं वाचतो आपण, त्याच तऱ्हेने वाचतो, म्हणजे पुन्हा येतो म्हणून. तसं नाही, मी आता येणारच नाही अशा येणं वाचायचं, त्यावेळेस तुम्ही चांगल्या काळजीपूर्वक वाचत असता. लक्षात घ्या, बराच मोठा व्हिडिओ, हे इम्पॉर्टंट आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. असे हॉट टॉपिक सायन्स, इकॉनॉमिक्स आपल्या YouTube चॅनेलवर टाकलेले आहे. जवळपास मी म्हणतो नाही 24 व्हिडिओ इकॉनॉमिक्सचे आहे, 26 ते 27 व्हिडिओ जे आहे ते विज्ञानचे आहेत, फ्री आहे. नक्की पहा, कारण की प्रत्येक व्हिडिओमधून तुमचा 1 मार्क फिक्स आहे आणि हॉट टॉपिक आहे. मग तुम्ही ते व्हिडिओ पहा पहिले इकॉनॉमिक्स सायन्सचे. कारण की एक जरी व्हिडिओ पाहिला ना तुम्हाला डायरेक्ट नाही का आवाकाच समजून जाते विज्ञान इकॉनॉमिक्सचा. म्हणजे बा असंच तऱ्हेनं आपण करायचं. फक्त एक अट आहे, जसं आपण दारिद्र्य शिकवलं असन तर दारिद्र्याचे PIQ सुद्धा त्या व्हिडिओमध्ये आहे, ते पाहायचं आणि मग दारिद्र्य टॉपिकवर 21,000 मध्ये जायचं. वेगळं काय आहे, तेवढी नोट्स ऍड करायची. समजा जर काही गोष्टी आम्ही घेतल्या नसेल तर तुम्ही ऍड करायचा आणि दिले रंजन गोळंबे सरांची नोट्स करा, तेवढंच वाचायचं. मग वाचत कशी आहे, PIQ ओरिएंटेड. पहा तुमचा फायदा कसा होते. बाकीचे व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला कळणार आहे. आता कसं व्हिडिओ मोठा होईल, तुम्हाला वाटत असेल किंवा स्वतःचे व्हिडिओ सांगत आहे, नाही, ते फार इम्पॉर्टंट आहे. कारण की जवळपास पोराचे नाही का खूप मार्क वाढलेले आहे, त्यांचे वाले ज्या दिवसात आपली कट ऑफ येईन ना, त्यावेळेस त्यांची मार्कशीट मी मागणार त्यांना, मी नाव न टाकता नाही का तुमची मार्कशीट पाठवा, तुमचे स्कोर रिअली ज्यामुळे तुमचा फायदा झाला, असं कोणी पाठवत नसते, लक्षात घ्या. मग तुम्हाला ते जास्त यूज, परंतु मला वाटते की या 2 महिन्यात जर तुम्ही फॉलो केलं नक्कीच तुमचा फायदा होईल. हे तुम्हाला कळलं, कारण की खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही गोष्टी. त्यानंतर स्टँडर्ड बुक लिस्ट, त्याच्यानंतर काय स्टँडर्ड बुक लिस्ट म्हणजे काय, आपल्याला जे सर्वजण वापरते तेच बुक लिस्ट वापरायची आपल्याला. त्यामुळे म्हटलं स्टँडर्ड बुक लिस्ट. मिनिमम 2 पुस्तक वापरायचे किंवा एकच पुस्तक वापरायचं आहे. हे पण जास्त वाचायचं नाही, मी तर म्हणतो मिनिमम एकच वापरायचं स्टँडर्ड. जसं मी म्हटलं इकॉनॉमिक्ससाठी रंजन कोळंबे सफिशियंट आहे आणि किरण देसले सरांचं, बस 2च वापरायचे. परंतु जर तुमचा टाइम कमी आहे तर रंजन कोळंबे वापरा आणि आपले व्हिडिओ पहा, बस झालं, तुमचं चांगल्या प्रकारे मार्किंग. कसं होतं, पूर्वी STI मध्ये 55 प्रश्न आहे मेन्सला, त्याचा आवाका वाढला होता. परंतु असं कसं झालं, मेन्सला 10 मार्क आले आहे आणि प्रीला 15 मार्क आले आहे. तर त्यांनी काय करतात, रिपिटिव्हली प्रमाण खूप आहे त्यांचं आलं. म्हणून कसं आहे, म्हणून आपण त्याला वेटेज बिन कसं देतो, एक्झाम ओरिएंटेड देणं खूप फायदेशीर ठरते. आणि त्यांचे टॉपिक जर पाहिले ना तुम्ही, रिपीट टेस्ट आहे, तुम्ही पाहून घ्या. हे प्रश्न मी जे म्हटलं तुम्हाला 5 वर्षाची पान तुमची हॉट टॉपिक लिस्ट मी तर काढलेली आहे, मी टाकलेली आहे टेलीवर, पण तुम्ही तसं केलं त्या प्रश्न तुम्हाला जास्त फायदा होईल. त्यानंतर जास्तीत जास्त 2 बुक वापरायचे आहे किंवा एकच वापरायचं सहसा. परंतु जर एखादा पुस्तक राहते तिथे आपण वापरू शकतो. जसं आता इतिहास आहे आपल्याला, आधुनिक भारताचा इतिहास,
तर मग आपण वाचतो कोणी कोणी समाधान महाजन वापरते, कोणी रंजन गोडंबे सरांचं वापरते, कोणी वेगळं वापरते. परंतु 11वी हिस्ट्रीचं प्रॉपर ठेवायचं आपल्यापाशी. त्यानंतर रंजन कोळंबे किंवा समाधान दोनपैकी एक ठेवायचं, याच्यापेक्षा बाहेर काही वाचायचं नाही. कोणी पवन सरच्या नोट्स वापरा, परंतु 11वी हिस्ट्री लिंक करा. मग तुम्ही दुसऱ्या नोट्स नाही घेतल्या चालते. फक्त वाचायचं काय, पवन सरच्या नोट्स पहिल्या पेज पासून वाचायच्या नाही. आपण जाईन समजा आता मी कामगार, तुम्हाला माहित आहे ही थोडं मोठा होईल तर सांगतो. इतिहास आहे आपल्याला, इतिहासमध्ये समजते आपल्याला प्रश्न कुठे येत आहे पहा. कायद्यावर 1909, 1919, 1935 आहे बरोबर. मग कायद्यावर प्रश्न कसे आहे, त्यांच्या वैशिष्ट्यावर आहे, म्हणजे त्यांच्या कायद्यात काय काय झालं ते. त्यानंतर कोणते मत आहे, आता आलता ना मत, पूर्वी आलेला आहे, परंतु हा डीप लेवलचा होता. हे काही आले नाही पाहिजे नव्हता आत्ताचा, परंतु यापूर्वीचे आले होते ते पुस्तकातले होते, ते आले पाहिजे. मग 1909 बद्दल मत कोणाचे आहे, 1919 बद्दल कोणाचा आहे, 1935 बद्दल कोणाचा आहे, असं आहे. म्हणजे कायदा एक झाला तुमचा. मग हे कायदे आहे का, हो. मग याच्या पूर्वीचे कायदे आहे, चार्टर ऍक्टवरील प्रश्न आहे. जर तुम्ही 17-18 जासाल तर तिथंही आहे, मग चार्टर ऍक्ट करणार तुम्ही. त्यानंतर 1858चा कायदा आणि राणीचा जाहीरनामा आहे. त्यानंतर 1861चा कौन्सिल ऍक्ट आणि 92चा आहे. हे दोन म्हणजे याच्यावर आहे तुम्हाला. मग तुम्ही 21,000 जासाल, प्रश्न पाहायचाल आणि संदर्भ ग्रंथाची ते जोड देसाल. नाही की तुम्ही काय करसाल, पहिल्या पेज पासून जसं दिलं तसं वाचायचं नाही कायदा. मग कायद्यात तुम्ही एवढं केलं तर तुम्हाला काय समजते, 1 ते 2 मार्क फिक्स झालेली आहे. कारण की कायद्यावर 1857 रिपीटिव्हली, परंतु एक तर प्रश्न राहणार आणि PIQच राहते. मग PIQ झाले, सरची बी नोट झाली, आणि तुम्ही काही जे काही एफर्ट आहे म्हणजे तुम्ही बाहेर नाही केलं, म्हणजे होते काय, एका दिवसात 2 दिवसात तो टॉपिक झाला, म्हणजे 2 दिवसात 1 मार्क. हे कधी मोठा राहते, कोणता इझी राहते. त्यानंतर कामगार संघटनेवर प्रश्न आहे, आयटेकवर आला. मग याच्यावरचे प्रश्न चुकायचे का नाही, मग हे तुम्ही पाहत असताना काय करायचं, आयटेकवर आहे, आयटेकचे पहिले PIQ लिहून घ्यायचे आपल्या नोट्समध्ये जशा की तशी. त्यानंतर संदर्भ ग्रंथ, जसं की सरांचा जर पाहिलं तुम्ही, कोणी बुकचा जे तुमच्या जे बुक्स आहे ते, किंवा पवन सर कोणताही असो, हा कोणता ते घ्यायचे. आयटेकवर कोणता आहे तेवढा टॉपिक वाचायचा, आणि तेवढा काय भाव वेगळा आहे तेवढं लिहून घ्या. झाली आयटेकची नोट्स तुमची फिक्स. असंच तुमचं नाही का, कामगार संघटनावर एकच आहे का आयटक, नाही. याच्या पूर्वी पण बऱ्याच संघटना आहेत, ते तुम्हाला कुठे दिसणार, 21,000 ते जशा तसा लिहायच्या, पाठ करायच्या. वृत्तपत्र टॉपिक आहे, वृत्तपत्र बी आलेले आहे आपल्याला, ते पाठ करायचं, 1 मार्क घेऊन जायचा. गव्हर्नर जनरल आहे, ते सर्वात शेवटी करायचं शक्यतो, पहिले हे छोटे छोटे करायचं. राष्ट्रीय काँग्रेस आहे, त्यानंतर लोकमान्य टिळकावर प्रश्न आहे, लाल बाल पाल हे जे जालवादी, या लाल बाल पालवर प्रश्न आहे, आणि याची माहिती थोडक्यातच आहे. हे तुम्ही जर पाहिलं तर मार्क फिक्स आहे. कारण की बिपिन चंद्रपाल, अरविंद घोषवर सुद्धा मेन्सला प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला सांगता येत नाही की बा यावर्षी जर म्हणजे लालापत्र विचारला तर पुढच्या वर्षी बा पुन्हा ते चिनका, पण येईल कधी पण आपण तयार असलो पाहिजे. मग यावर्षी काय करेन ते बिपिन चंद्रपाल विचारेन, आहे तेच. मग आपण त्याला काय करतो, PIQ ओरिएंटेड पाहिल्यामुळे आपल्याला कसं होते, फायदा होते ना. आपण नेमकं काय वाचत आहे, सफिशियंट वाचत आहे. इतिहासमध्ये नाही का हे बरेच टॉपिक आहे, तुम्हाला नाही का PIQ मध्ये समजेल, मोठा व्हिडिओ होईल. आणि हे तुम्ही जे वाचताना तुमचे संदर्भ जे असो, लोकसेवा पब्लिक नोट्स असो, तुमच्याविषयी संदर्भ ग्रंथ इतर म्हणजे इतर प्रकाशनचे असो, परंतु वाचताना तुम्ही काय पूर्ण नाही वाचणार आहे. कसं जासा नाही, हॉट टॉपिकनुसार. आणि हॉट टॉपिक आपण पाहिलं आणि PIQ जर पाहिले तर तुम्हाला काय करते, बऱ्याच गोष्टी कॉपी आहे, ते चुकाच्या का नाही. मग त्याच्या संबंधीची ऍडिशनल माहिती पाहायची, बस एवढं करायचं. जसं आयटेक आला, आयटेकची माहिती PIQ पहिले लिहून घ्याल तुम्ही जशा तसे तुमच्या नोट्समध्ये. त्याच्यानंतर संदर्भ ग्रंथामध्ये आयटेक पाहिजे. मग तुम्हाला काय करते, बऱ्याच गोष्टी तेच आहे, फक्त हे 2-4 गोष्टी विचारला नाही, ते झालं तुमच्या प्रिडिक्शन. एवढं करा, नक्की फायदा होईल, मोठा व्हिडिओ होईल, लक्षात घ्या. त्यानंतर सब्जेक्टनुसार हॉट टॉपिक लिस्ट बनवणे, हे आता जे सांगितलं मी हॉट टॉपिक, ते तुमचं इतिहास असो, भूगोल असो, राज्य पॉलिटी, त्यानंतर सायन्स, इकॉनॉमिक्स, हे नक्की पहा. हे लिस्ट बनवायचीच पहिले. जर तुम्ही असाच अभ्यास सुरू केला आत्ता विन तर तुमचा फायदा होणार नाही. कारण की आपल्यापाशी डोळ्यासमोर लिस्ट पाहिजे आपल्याला चिटकून की हे टॉपिक विज्ञानचे पहिले करायचे आहे. कारण की याच्यात मी मार्क जास्त इन्क्रीज करू शकतो. आणि विज्ञान आणि इकॉनॉमिक्ससाठी तुम्हाला टेन्शनच नाही आहे. व्हिडिओ तयार आहे आपले, नक्की व्हिडिओ पहा. आणि पॉलिटीचे कलमावर जे व्हिडिओ आहे ते सुद्धा आहे, 4 व्हिडिओ नक्की पहा. आणि जे न्यू स्टुडंट जॉईन झाले असन त्याने नक्की काय करायचं माहित आहे का, सर्वप्रथम आता जे आपण सायन्स आणि पॉलिटीचे PIQ सोर्स टाकलेला आहे 2026चा, त्याने तुम्हाला काय समजेल डायरेक्शन की नेमकं आपल्याला सायन्स आणि पॉलिटीचा अप्रोच काय असला पाहिजे अभ्यास करताना. मग त्या व्हिडिओन तुम्हाला कळते की बरेच क्वेश्चन रिपीट आहे आणि ते टॉपिक काय पुन्हा विचारलेले नाही का, पहिले विचारलेले आहे. मग त्यानुसार आपण पहिले हक्काचे मार्क घेऊन घ्यायचे, PIQ पहिले करायचे चांगल्या प्रकारे. नुसतं PIQ नाही, संदर्भ ग्रंथाची लिंक करायचं, त्या तुम्हाला समजणार आहे. त्यानंतर मी आता जे बाकीचे GS टॉपिक राहिले आहे 2-3, जसं GS म्हणताय, हा करंट आणि मॅथ्सचं नंतर पाहू आपण, परंतु बाकीचे घेऊन घेऊ एका व्हिडिओमध्ये, म्हणजे तुमचं ते कव्हर होईल. त्यानंतर तुम्ही काय करायचं, आपल्या चॅनलला ऑलरेडी 2024चे सर्व व्हिडिओ अवेलेबल आहे, जे मी या PIQ लावून दिलेले आहे की रिपीट कधी आहे कसं
ते सुद्धा अप्रोच होते. पाहताना काय करायचं, 26चं सायन्स, 26चं पॉलिटी, त्याच्यानंतर लगेच नाही का 25चं पॉलिटी, त्याच्यानंतर 24चं पॉलिटी आपण व्हिडिओ टाकले, लगेच पाहायचं काय कळते. कॉपी साहेबासवरून हे टॉपिक आहे, हे पहिले करायचे, असं करा. त्यानंतर 2025चे 3च व्हिडिओ आहे आपले, इतिहास, पॉलिटी, सायन्सचे, ते सुद्धा पहा. नवीन स्टुडंटनी, जुन्या स्टुडंटने पाहिलं नसेल नक्की पहा. अप्रोच करते, चौकट करून जाते तुमची, हा लक्षात घ्या. त्यानंतर बघा, स्कोरिंग सब्जेक्ट नुसार जे आहे, आपण आता जर अभ्यास करायचा आहे आपल्याला, हे मी पूर्वी सांगितलेलं आणि आता सुद्धा तेच आहे आणि पुढच्या वर्षी सुद्धा हे स्ट्रॅटेजी राहणार, कारण की हे नॉर्मली राहते आणि हेच करायला पाहिजे ना. पण लक्षात घ्या, क्वालिटी आपला स्कोरिंग आहे, जवळपास 15 पैकी 13 ते 14 क्वेश्चन रिपीट येत असतात यामध्ये. म्हणून आपण पहिले काय करायचं, ज्याचं काहीच नाही आहे क्वालिटी घ्यायचं. म्हणजे आता कसं आहे आपल्याला, आता हे जर आपण म्हटलं तर आपण 1-2 विषय चालत होतो, जर टाइम वर्षाचा असता किंवा 6 महिन्याचा असता, परंतु आपली एक्झाम नाही का, मला वाटते की जवळपास नाही का आता जरी ऍड आली यावर महिन्यात, तर तुमची परीक्षा 2 किंवा 3 महिन्यांना राहणार, कारण की ऑलरेडी तारीख होती, समोर गेली. त्यामुळे जास्तीत जास्त 2 महिन्याचा स्ट्रॅटेजी ठेवा, जे तुम्हाला वर्ष भेटेल ती तुमचे बोनस राहील. तर आता काय करायचं आपण, हे कोणी बिन करू शकत्या, जुना असो का नवीन असो. स्कोरिंग सब्जेक्ट जसं पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, इकॉनॉमिक्स आहे, हे जे तुमचे झाले स्कोरिंग सब्जेक्ट, जवळपास 50 मार्काचे आहे. तर यामध्ये तुमची पकड वाढवायची. मग आपण याच्यात काय करत आहोत की आपण हॉट टॉपिक नुसारच करणार आहोत. 2020 टॉपिक काढायचे, त्यानुसार आपण वाचायला सुरुवात करायची PIQ नुसार. यामध्ये तुमचे बरेच चांगले मार्क येईल. कधी कधी कसं असते माहिती आहे का, हे 2 विषय एकमेकाला कधी सोपे. आता मागच्या वेळेस हिस्ट्री जे होतं 7-8 मार्क होते, 7 तर रिपीटच होते, 8 मार्क येत होते 10 पैकी, म्हणजे तो स्कोरिंग. पण जिओग्राफी मागं 5-6 प्रश्न जरी आले असते खूप चांगला, आणि यावर्षी सुद्धा 5-6 प्रश्न खूप चांगला. कसं आहे, काही गोष्टी त्यानुसार टफ असते, कधी कधी ठेवते, परंतु तुम्हाला जर मिनिमम मार्क घेणं अपेक्षित असते कधी कधी. परंतु तुम्ही अभ्यास करायलाच आहे ना, चांगलाच करायचा. कधी जर सोपं आलं तर जिओग्राफी आणि तुम्ही केलं नाही, मग तुम्हाला मार्क भेटणार का, नाही. म्हणून आपण तयार ठेवायचं, तयार राहायचं. मग मिनिमम मार्क घ्यायचेच. हार्ड पेपर आला 5 ते 6 येईल, चांगला आला तर 7 ते 8 येईल, हे असं असलं पाहिजे. आणि कधी कधी मग हिस्ट्री यावर्षी कसं केलं त्यांनी, टफ केलं, बरोबर आहे. टफ म्हणजे काही विधान त्यांनी वेगळे टाकले, परंतु असा अर्थ नाही आहे की मार्क भेटत नाही. 6 ते 7 कुठेही जातेस, 5, 6, 7 मार्क भेटते, तेवढे तरी आले पाहिजे ना आपल्याला, लक्षात घ्या. मग आपण कसं 1-2 विषय टफ झाले तरी आपण रिझल्ट मधून जात नाही, कारण की आपली तयारी कशी असते, चांगली असते. त्यामुळे कसंही आला तरी मार्क घेतो आपण, कारण की आपल्याला लॉजिक पण घ्यायचे आहे ना, लक्षात घ्या. लॉजिक मध्ये मार्क भेटते जर लॉजिक आहे, प्रश्न गेलं. हे स्कोरिंग आहे, हे पहा. मला वाटतं की तुम्ही नाही का मिनिमम नाही का आता 3 ते 4 विषय चालवायला पाहिजे 1 महिना. जसं आता तुम्ही नाही का सायन्स, मॅथ अँड रिजनिंग हे आणि करंट. आता करंट जरी नाही का यावर्षी म्हणजे आउट ऑफ आला, तर मागच्या वर्षी थोडा टफच होता, परंतु याचा अर्थ हे नाही आहे की आपण करंट केलं नाही पाहिजे. जर यावर्षी पूर्ण सिम्प्लिफाईड मधलं कव्हर केलं त्यांनी 10 ते 12 मार्काचं आणि इझी विचारले वरवरची, मग काय करायचं. मग तुम्ही असे बाहेर जासान, हार्ड असल्यावरही बाहेर जासान, तर तसं नाही आहे. टफ आला तर 5 ते 6 मार्क कुठूनही भेटते. लॉजिक अप्रोच हे 2-4 2-4 तर येतेच आपल्याला, 2-3 आपल्याला 9 पैकी 6 पैकी लागूनच जाते ना. असे आपण अप्रोच मारलं तर आपण 5 ते 6 मार्क कुठेच जात नाही, कसा येऊ. आणि स्कोरिंग आला तर आपण 10 मार्क घेतो, 8-9 मार्क घेतो, म्हणजे आपण दोन्ही याच्यात बसलो पाहिजे. नाही तर करंट मी करतच नाही, हे अप्रोच चूक आहे, हा लक्षात घ्या. करंट करावंच लागेल आपल्याला. आणि मॅथ अँड रिजनिंग हे सर्वात इग्नोर सब्जेक्ट आहे, हे तुम्हाला माहित आहे. याच्यामध्ये आपण काय करतो माहित आहे का, अभ्यास करत नाही. यामध्ये केला तरी नाही का असं नाही करत, जसं पॉलिटीचा करतो. तर त्यामुळे हे करायचं आहे तुम्हाला, कारण की याच्यावर इग्नोर नाही. हे 3 विषय नाही का डेली चालवायची, 3 विषय. याच्यातले तुम्ही काय करू शकता, नवीन स्टुडंट आहे त्याला वाटत असेल की बाबा काहीच नाही, त्यांनी करंट स्किप करायचं. सध्या तुम्ही GS वरच फोकस करायचा. जे न्यू आहे आतापासून स्टार्ट करताय त्यांनी काय करायचं, GS चांगलं करायचं, करंटवर आता वाचायचं नाही. हे कारण की हे फीट ह्याच्यातच तुम्ही नाही का कव्हर करता. 15 प्रश्न काय होणार आहे तुमचं, हा. तुम्ही 85 मार्काची तयारी करताय ना, तर 85 पैकी आपण चांगला स्कोर येईन आपला, लक्षात घ्या. तर ज्या व्यक्ती आहे त्यांनी 1 घंटा तरी नाही का करंटले घ्या, जे आता आहे ज्यांना 30, 35, 25, 20 पासून सुरुवात आहे पुढं, त्यांनी नक्की करा, पास होसान तुम्ही. आणि मॅथ अँड रिजनिंग मध्ये काय करायचं, हेच हॉट टॉपिक कुठं पाहिसान, पेपर मध्ये. हे कायच्यावर आहे, हे रेल्वेवर आहे, हे नफाटोटा आहे, हे म्हणजे रेल्वे म्हणजे आगगाडी, हा लक्षात ठेवा. त्यानंतर टीव्हीवर आहे. त्यानंतर आपल्याला विचारते रेशो मेथड, ज्याला गुणोत्तर आहे, शेकडेवारी आहे, हे तुम्हाला आकृती मोजणं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय वेन आकृती आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय म्हणत्या त्या अंक मालिका गाडलेले शब्द, हे तुम्हाला कुठं कळते त्याच्यावरून. म्हणजे हे मग 25-26 झालं, मग 25चा पेपर घ्या, मग 24चा घ्या,
मग तुम्हाला सेम टॉपिकची लीड भेटते. हे मग ते पहिले आधी करा, वयवारी हे ते. मग तसं ग्रुप सीचंही करायचा, ग्रुप सी बी सोबत जायचं. म्हणजे परीक्षा आपण ग्रुप सी ची देता, मग ग्रुप बी ची वाचा लागणार नाही का? वाचा लागणार, आपल्याला सर्व वाचा लागणार आहे. एमपीएससी अंडर जेवढ्या एक्झाम होते त्याचे सर्वांचे PIQ घ्यायला लागल. परंतु आपण वाचताना काय करायचं, आपल्या टॉपिक नुसार वाचायचं, जे आपल्याला आहे ते लक्षात घ्या. नाही तर हे तुम्ही नाही का नुसतं करसान असं नाही आहे. तुम्ही मॅथ 20 जरी टॉपिक काढले ना, 20 ते 25, तर तुमचे 2 महिन्यात आरामशी होऊन जाते, डेली PIQ नुसार गेले तर. लक्षात घ्या. मी का बरं म्हणता वारंवार PIQ याला खूप महत्व आहे. तुम्ही PIQ जर होल्ड केली म्हणजे वर्गीकरणानुसार, जसं आता तुम्ही रेल्वेचे घेताय बा, रेल्वे तुम्हाला टॉपिक काढला तुम्ही, मग रेल्वे काय करसान, पुस्तकातून वाचाल का? नाही. तर तुम्ही काय करसान, पहिले जसं संदीप अरगडे सर असो किंवा सचिन ढवळे सर असो किंवा अभिजित ठिगडे सर आहे, हे तिघही सर चांगले आहे. तर 3 पैकी अभिजित ठिगडे सर बी आता आहे, परंतु खूप चांगले आहे. त्यांच्या अप्रोच लॉजिक गिजिक चांगले आहे त्यांच्यावाले, नक्की त्यांचा डेमो पाहायचा. आणि यांचे जर तुम्ही पाहिले तर यांचं काय वर्गीकरणानुसार बुक्स आहे अनालिसिसची, ती तुमच्यापाशी हवी. कोणत्याही एकाच सरची घ्यायची त्यानुसार. तर तुम्हाला काय करते, रेल्वेवर आजपर्यंत 20 वर्षात किंवा 25 वर्षात कोणत्या टाईपवर क्वेश्चन आहे, 90 क्वेश्चनचे जवळपास 100 क्वेश्चन असेल, मग तुम्हाला ते टाईप पाहायचे आहे पहिले, हे टाईप. मग त्याचा एक क्लास लावून द्यायचा. जर तुम्ही गणितात वीकच असाल तर तुम्ही रिस्क घ्यायची नाही, कारण प्रीला 20 मेन्सला 22. जे प्रीला करतात तेच मेन्सला तुम्हाला काम पडणार आहे. फक्त रिव्हिजन झाली पाहिजे मेन्सले, म्हणून तुम्ही क्लास करायला पाहिजे. तुम्ही अरगडे सरचाही डेमो पहा, संदीप ढवळेचा पहा आणि अभिजित ठिगडे सरांचा सुद्धा पहा. जे तुमच्या डोक्याला माइंडला पट्टे त्याचा क्लास लावा. 999 साठी अटेम वाया घालू नका, कारण आम्ही नाही केलं ते तुम्ही करा. कारण की माहित आहे का, यामध्ये आपण 1000 रुपयाचा ड्रेस घालताना किंवा 1000 रुपयाचा काही घेताना आपण एवढा विचार करत नाही, परंतु क्लास लावताना आपण विचार करतो. तर असं नाही, तुम्हाला जर हार्ड जात असेल तर नक्की पहिलेपासून लावायचं. परंतु जायचं कसं, सरचा व्हिडिओ पाहायचा आणि त्याचे PIQ पहिले पाहायचे. हँडल झाले हो, मग आपण चाललो अप्रोच. एक मार्क इन्क्रीज झाला म्हणजे रेल्वेवर पुन्हा प्रश्न आला तर चुकलो नाही पाहिजे. या प्रश्न आपला स्टार्टिंग झाली पाहिजे, हे लक्षात घ्या. हे पुन्हा बोलत आहे, यायला करा. आणि यापैकी काय करायचं, 3 विषय हे चालवायचेच, परंतु यापैकी एखादा विषय घेऊन घ्यायचा पॉलिटी सारखा, की जे तुमचा वीक आहे बा, वीक पॉईंट नुसार, तर ते पहिले घ्यायचा. म्हणजे होते काय, हे 3 तर चांगलेच होते, परंतु हे सुद्धा होते, कारण की आता सायन्स मध्ये मार्क येत आहे, बरोबर आहे. आता जर यावेळीचा जर मॅथ अँड रिझनिंगचा पेपरला अटेम्प्ट नाही भेटला, म्हणजे लोकांना टाइम नाही भेटला, म्हणून ते अटेम्प्ट झाले नाही. तर पेपर सुटणारा नव्हता का, होता, पण टाइम नाही झाला. परंतु असं होत नाही दरवर्षी, कधी कधी 12, 13, 17 पर्यंत पुट्ट्याने घेतलेले आहे मार्क. त्यामुळे आपण काय करायचं, कोणत्याच सब्जेक्टले आपण नाही का अझम्पशन करायचं नाही. सर्व याच्यात मिनिमम मार्क मॅक्झिमम मार्क घेण्याचा प्रयत्नच करायचा. लक्षात घ्या, आपण तयार असलो पाहिजे. जागा किती येईल ते नंतरचा प्रश्न आहे, बरोबर आहे की नाही. जर आपणच नाही तयार आहोत तर जागा किती राहिल्यात आपण नसणारच त्यामध्ये. त्यामुळे आपण तयार असलो पाहिजे. आपली हे लिस्ट तयार पाहिजे, हे तुमची लिस्ट ठेवा. हे तुमचा 1 दिवस गेला तरी चालते या गोष्टीले. अभ्यास महत्वाचा नाही आहे सध्या, पहिले तुम्हाला काय करायचं काय नाही करायचं आणि कुठून करायचं याची चौकट तयार झाली पाहिजे, तेव्हाच तुम्हाला इझी जाईल. नाही तर युट्यूबवर तर असं भापड पसारा खूप आहे, सांगणार खूप आहे, तर करतो का आपण ते नाही. कारण की याच गोष्टी आपल्याला पुढे नाही, कारण की आपण काय करणार आहोत, स्मार्ट स्टडी करणार आहोत, नक्कीच फायदा होईल. लक्षात घ्या, कारण की बा आम्हीच नाही का मार्क घेतलेले आहे मध्ये 71, 24 मध्ये, त्यानंतर 60, आता 58 असे घेतलेले नाही का. ग्रुप सी मध्ये मी 60च्या वरच राहते कधी बी. मग असं हे नाही म्हणत आहे की बा भेटत नाही, भेटते. फक्त हे अप्रोचनं पहा, याच्यावर काम करा, नक्की तुमचा फायदा होईल. त्यानंतर बा काही जणांना वाटत असं की बा 4 विषय नाही घेत बा, तर मी 2-3च घेतो, तर तुम्ही 2-3 घ्या. मग ते लवकर संपते ना, एका महिन्यात संपून जाईल, तर त्यानुसार घ्या तुम्ही. असं काही नाही, याच्यात तुम्ही बदल करू शकता, परंतु एक विषय चालू नका. कसं आपली एक्झाम 2 महिने नाही, आपल्याला एक विषय चालून नाही जमणार, 2 ते 3 विषय घ्या. परंतु सायन्स घ्या, मॅथ अँड रिझनिंगला तर सोडूच नका, याले घेऊनच चला. सायन्स मध्ये स्कोरिंग 10+ मार्कच भेटणार आहे, 10 ते 12 कुठेच गेले नाही आहे. कारण की हे हॉट टॉपिकवरच प्रश्न आहे. एकदा सायन्स आणि इकॉनॉमिक्स साठी आपले व्हिडिओ पहा. एक जरी व्हिडिओ पाहिला ना तुम्ही बाकीचे व्हिडिओ आपाप पाहता, कारण की ते महत्वाचेच आहे, PIQ ओरिएंटेड आहे ना. त्यानंतर डेली किती सब्जेक्ट घ्यावे, 4, 1 महिना चालवायचं येईल. यामध्ये कमी जास्त होऊ शकते, कधी तुम्हाला कमी कालावधी लागू शकते. काही स्टुडंट यामध्ये चांगले असू शकतात, कोणाला सायन्स चांगला जाईल तर त्यामध्ये काही रिव्हिजन होईल, लवकर होईल, असं असते ते. त्यानुसार तुम्ही त्याच्यात ऍडजस्ट करू शकता. पण मॅथ अँड रिझनिंगले घ्या, सायन्सले घ्या, करंटले घ्या. करंट 1 महिना 1 घंटा तरी वाचायचा. सध्या 1 घंटा जर घेतला, एक टॉपिक संपवायचा. जसं राजकीय घडामोडी आहे, राजकीय घडामोडी संपलं पाहिजे आपलं एक.
किंवा आर्थिक आहे, एक झालंच पाहिजे. मग कधी कधी मोठा राहते, मग त्याला 2-3 दिवसात तरी आठवलं चालते. पण आपण चाललो कसं ॲप्रोचने जातो. करंट बद्दल कसा वाचायचं याबद्दल आपला व्हिडिओ आहे पूर्वी 2-4 महिन्यापूर्वीचा, ते पास सिम्प्लिफाईड कसं वाचायचं, त्यामध्ये PIQ जोडली आहे. एक तुम्हाला नाही का फिक्स मार्क येते काही. त्यानंतर पहा, तुम्ही जे लीड बनवसाल ते तुमच्या वीक सब्जेक्टनुसार तुम्ही अभ्यास करायला पाहिजे ना. वीक सब्जेक्ट म्हणण्यापेक्षा वीक टॉपिक बिन म्हणा. जसं वीक टॉपिक म्हटलं तर खूप चांगलं वाटेल, कारण की सब्जेक्ट ते आहे. सायन्स वाचलं, सायन्समध्ये काही टॉपिक आपल्याला वीक जाणार आहे, काही सोपे जाणार आहे. हे यानुसार वाचायचं. जे तुम्हाला येत नाही ते पहिले वाचायचं, हे लक्षात घ्या, कारण की त्याच्यात मार्क आले पाहिजे. वीक टॉपिकनुसार वीक सब्जेक्टनुसार स्टडी करणे. त्यानंतर सर्व रिडिंग करू नये. PIQ ओरिएंटेड आणि हॉट टॉपिक ओरिएंटेड स्टडी करायचा आहे तुम्हाला. सर्व वाचायचं आहे का कसं असते. आता आपल्याला टाइम तर कमीच आहे, मग आपण काय करतो की सर्व वाचण्याच्या भानगडीत पडतो, सर्व रिव्हिजन करण्याच्या भानगडीत पडतो. त्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होते, लक्षात राहत नाही. हे होणार आहे 100%. मग म्हणून तर आपण म्हटलेलं आहे आपला 20-20 टॉपिक काऊन म्हटलेला आहे. सर्व सब्जेक्टचे 20 टॉपिक जे हॉट आहे ते पहिले करायचे, पहिले हक्काचे मार्क घ्यायचे. मग तुमचा कॉन्फिडन्स नाही का एक वीकमध्ये पाहणं, एक वीकमध्ये तुमचा कॉन्फिडन्स एवढा वाढीन ना. माझ्या अभ्यासाची पद्धतच चेंज झाली, सर्व अप्रोच चेंज झाला, मार्क तर वाढणार आहे. मग ते कंटिन्यू पद्धत करायची. फायदा होत असेल तर नक्कीच फायदा होते, कारण की आम्ही स्वतःवर अप्लाय केलेला आहे आणि इतर मुलांना बी जे केलेले आहे नाही त्यांना सुद्धा फायदा झालेला आहे. सर्व रिडिंग करायचं नाही, काही वाचायचं ते PIQ नुसार हॉट टॉपिक नुसारच वाचायचं. हे कसं हे वाचलं तर तुमचं योग्यपणे जासान आणि काय स्किप करायचं काय नाही ते कळणार. पेपरमधून स्वतःच्या चुका शोधणे आणि त्यावर काम करणे हे फार इम्पॉर्टंट आहे. आता जे काही तुमच्या चुका झाल्या ते एका कागदावर लिहा. ते तुमच्या गोल करण्यापासून असो किंवा सोपं टॉपिक असो किंवा तुमचं कन्फ्युजन असो, जे काही झालं ते लिहून घ्या. आणि जे आपण व्हिडिओ टाकला ना ते जर PIQ येत असेल उदाहरणार्थ, किंवा पूर्वीच विचारला होता पण ॲनालिसिसचा पार्ट होता, जे आपल्या बुक्समध्ये ॲनालिसिस करून असते, किंवा लॉजिक अप्रोचचा होता, जे आपण लॉजिक अप्रोचची व्हिडिओ टाकलेली आहे ते नक्की पहा. ज्यांना नाही माहीत आहेत त्यांनी कमेंट करजा मला, तर मी तुम्हाला सांगेन, लिंक पाठवेन. आता हे उद्या सध्या टेलिग्राम सुरू, तुम्ही तिथं टाकीन. तर लक्षात घ्या, फार इम्पॉर्टंट आहे. 10 मार्क वाढते तुमचे, काही नाही अप्रोचनं. कोणी म्हणत होते ना पेपर पॅटर्न चेंज झाला का, तर नाही झाला चेंज, फक्त तुम्हाला टाइम मॅनेजमेंट झालं नाही. नाहीतर मी PIQच आहे. आता तुम्ही मागचे 2 व्हिडिओ पाहिले, आता समोरचे येईन ना त्याच्यात सुद्धा तुम्हाला त्याची प्रचलित येईन किंवा बरेच क्वेश्चन PIQ होते. मग PIQ होते, तुम्ही चुकत असन तर ते तुमचा चुकी आहे, कारण की ते जर ऑलरेडी जर मी म्हटलं लाईन टू लाईन कॉपी आहे तर तुम्हाला यायला नाही पाहिजे का ते. मग तुम्ही म्हणसाल मला टाइम नाही पुढलं कन्फ्युजन, मग ते तुमचा रिव्हिजनचा पार्ट होऊ शकते किंवा तुम्ही त्या दृष्टिकोन वाचलं नाही असं होऊ शकते. कारण की मार्क तर घेणार आहे. जर तुम्ही तसे PIQ मध्ये जर चुकत असेल, जसं आता उदाहरणार्थ विधानसभेवर प्रश्न आला की कलम 170 मध्ये आहे आणि तुम्ही कन्फ्युजन असेल तिथे कलम 170 लिहू 71 लिहू, हे तुमचा प्रॉब्लेम आहे. काय कलम 170 कॉपी टू कॉपी आहे प्रश्न, म्हणजे प्रश्न, मग तुम्हाला काऊन नाही आला, मग तिथे वेळ चाकाचा का नाही. मग हे तुमचं काय आहे, तुम्हाला PIQ काऊन म्हणतो आम्ही, पाठ पाहिजे, अनालिसिस पाहिजे. हे त्याच कारणामुळे जेव्हा तुम्हाला पाठ राहील त्यावेळेस तुमचा वेळ जाणार नाही, टाइम बिन होईल, टाइम बिन व्यवस्थित पुरीन, सर्व गोष्टी सॉल्व्ह होईल. त्यानंतर पहा, 100% स्वतःला खरे बोलणे हे काऊन इम्पॉर्टंट आहे माहित आहे का. या क्षेत्रामध्ये स्वतःला तरी खरं बोलायचं. जसे की काही मला स्टुडंट दिसते की ज्यांना नाही का, समजा उदाहरणार्थ आता 50वर कट ऑफ आहे, तर आपलेच मित्र राहतात जवळपासचे, परंतु कोणी कोणी काय सांगते मला नाही का कट ऑफच्या बरोबर नाही का 1-2 मार्क 3 मार्क 4 मार्क अशी कमी सांगते, की जेणेकरून समोरच्याला काय वाटलं पाहिजे की मला चांगले मार्क आहे. असं नाही करायचं. दुसऱ्याला बोला खोटे कोणाले, पण स्वतःला नाही बोलायचं. कारण की काय करते, तुम्हाला राहते 35 मार्क उदाहरणार्थ, सर्वे नाही म्हणतो काही आहे, आणि तुम्ही सांगता किती माहिती आहे का 50वर कट ऑफ आहे, मला 48 मार्क भेटले. तर होते काय, समोरचा जे एखादा व्यक्ती भेटणार तुम्हाला कधी, तर तुम्हाला जर तुम्ही विचारलं किती मार्क आहे तर तुम्ही म्हणशाल 48. मग समोरच्याला कसं वाटते की याला 48 आहे 50वर कट ऑफ आहे, याचं चुकत काय माहिती आहे का, याचं टाइम मॅनेजमेंट किंवा थोडंसं नाही का अप्रोच थोडंसं म्हणजे PIQवरच आहे, पण तो सिली मिस्टेक झाल्या याच्या, ना की याचा अभ्यास चांगला आहे. मग ते तुम्हाला सांगत नाही, त्या स्तरीने गायडन्स करत नाही. जर तुम्ही म्हटलं ना मला 20 मार्क आहे, मला 35 मार्क आहे, तर समोरच्याला काय वाटते याची काय काय चुकत आहे त्याला कळून जाते, त्यानुसार तुम्हाला गायडन्स करते. हे जर तुम्ही असे खोटे बोलसाल ना तर होत नाही. हे तुम्हाला बी जाणवत असं, पोरं वाढून सांगते, काही वाढून सांगायचं नाही, जे आहे ते आहे. कारण की आपल्याला काम केलं पाहिजे, आपण निघलो पाहिजे या क्षेत्रातून, एवढंच बोलणं आहे. कारण की मला निर्देशनात आलं म्हणून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपण कोठे चुकतो हे आताच बोललो मी, कारण की मोठा व्हिडिओ आहे, कारण की याच्यात आपली चौकट ठरवायची आहे. आणि आपली चौकट म्हणजे काय, हे 3 गोष्टी PIQ अनालिसिस आणि लॉजिक अप्रोच, हे जे आहे हे फार इम्पॉर्टंट आहे. आता मी तुम्हाला उदाहरण सांगतोय. आता लक्षात घ्या, पूर्वी आपल्याला WBC RPC वर प्रश्न होता का नाही,
की आरबीसीचा आकार कसा होता, दिव्यांतर वक्र होता का नाही, मग त्याच्या प्रकार आहे. मग आपल्याला प्रश्न आला डब्ल्यूबीसी आरबीसीवर, मग आपण काय करणार आहोत ते करणार. मग केल्यावर काय ते कोणाचे प्रकार होय, रक्ताचे प्रकार होय, रक्तातल्या पेशा होय. मग यावर्षी प्रश्न कसा आला की बा प्लाझ्मा, रक्तामध्ये किती टक्के प्लाझ्मा आहे, तर त्यामुळे 55% आहे. तर मग आपण ते काय PIQ अनालिसिसचा पार्ट होता. मग हिप्पॅरिन आलं का नाही. त्यानंतर ग्रुप जे आहे ABO याचा जनक विचारला, ब्लडवर आहे. मग अनालिसिसचे पार्ट आहे आणि PIQ आहे. तुम्ही ब्लड टॉपिक काढसान तुम्हाला काही PIQ भेटणार. मग त्या PIQ वरून तुम्ही काय करता, संदर्भ ग्रंथात जोड देता की बा आणखी काय विचारलं, आरबीसी WBC प्लेटलेट ह्याचे प्रकार पाहायचा, त्याच्यामध्ये माहिती पाहायचा. मग तुम्हाला हेच कळणार आहे की हेच कॉपी विचारत आहे बा. मग विचारते मग हिप्पॅरिनवर, मग त्याच्यावर हिमोफिलिया, अनुवंशिक काय, हे सर्व याच्यावर निघते. मग तुमचं PIQ हे अनालिसिस यामध्ये चुकलं आहे. मग लॉजिक अप्रोच आपले व्हिडिओ आहे ते नक्की पहा, तुमचा अप्रोच चेंज होईल. मग तुम्ही त्या तऱ्हेनं पाहता त्याले, मग तुम्हालाच कळते की बा असे तुम्ही कधी मारत नव्हतो, स्किप करत होतो, मी यावेळेस आता करीन. मग कसं ते लॉजिक बिन आपल्याला जमत आहे का पाहायचं, नाही तर कसं अभ्यासाने निघत नाही. या 3 गोष्टी ज्यावेळेस जमल्या त्यावेळेस अभ्यास येते. जर तुमचे लॉजिक लागत असेल, याच्यात चुकत असेल तर रिझल्ट येत नाही. तुमचे जर हे 2 येत असेल, हे येत नसेल तरी चान्सेस कमी आहे. कारण माहित आहे का आपण यांना अटेम्प्ट काही % करू शकतो 50% पर्यंत. पण बाकी गोष्टी आपल्याला रिस्क घ्यात लागते. त्यामुळे या 3 गोष्टीची मिळ जोडली की तुमचा रिझल्ट येईल तुमचा, हे लक्षात घ्या. त्यानंतर इझी क्वेश्चनमुळे फ्री जाते, हे बरोबर आहे का नाही आहे तुम्ही विचारा. तुम्ही आता ज्या स्टुडंटचे मार्क कमी आले, 10 असो, 5 असो, 4 असो, 1-2 मार्काने जे कमी झाले, जे असो 20 मार्कापर्यंत उदाहरणार्थ, तर त्यांनी पाहिला असन माझा इझीच प्रश्न चुकला बा, किंवा मी वाचलेला होता परंतु कन्फ्युजन झाले, किंवा पर्याय माझे चुकले, किंवा मी तिथं बा मला आलंच नाही, मी घरी भक्कम सोडवले, कधी कधी असं झालं असन. मी याची एवढी प्रॅक्टिस केली पण तिथं नाही आलं, मग नंतर कळालं मला असं झालं. हे तुमच्या हे इझी टॉपिकमध्ये गेले असं. हे जे इझी आहे याचमुळे जाते, हार्ड क्वेश्चनमुळे तुमचा जात नाही, यामुळे जातच नाही एक्झाम. कारण की हे अननोन क्वेश्चन असते, याच्यावर आपण लॉजिक मारत असतो आणि लॉजिक तर बरोबरी नाही तर नाही, हे जास्त ठरवत नाही. हे पाहायचं, हे याच्यावरच आहे, हे तुमची इझी, हे चौकट आहे. त्यानंतर पेपर पॅटर्न बदलला का, तर मला वाटत नाही बा पेपर पॅटर्न बदलला का. आपल्याला फक्त लेंदी क्वेश्चन आले, टाइम मॅनेजमेंट झाला नाही, आणि या गोष्टीवर जर पकड नाही आली PIQ तर आपण नाही निघणार. कारण की आपण कसं, आपल्याला जर एखादा क्वेश्चन PIQ झाला ना, आपण त्याच्यावर वेट का टाकणारच आहोत, परंतु मग नंतर कळते का हे ऑलरेडी PIQ आहे. म्हणून 100% नाही का जेन्युनली नाही का आपलं मूल्यमापन करा. जसं आता मी सायन्स टाकलं तर सायन्सचे PIQ आले असन, पॉलिटीचे असन, तिथं जर तुम्ही चुकले असन तर तिथं तुम्हाला सांगायचं की बा मीच नाही केलं बा, किंवा केलं पण मला आठवण नाही, मग रिव्हिजन कमी पडली. या गोष्टी तुम्हाला माहीत आहे स्वतःच्या काय झाल्या ते नक्की करा, नक्की फायदा होईल. नाही ते पुढच्या वेळेस बिन हेच पॅटर्न राहणार आहे, आपण म्हणून पसारा ना क्लासवाल्याला काही नाही आहे. पेपर पॅटर्न बदलला, यानुसार टेस्ट सिरीज करू आपण, त्यानुसार टेस्ट करू, हे त्यांचं सुरू राहत असते, लक्षात घ्या. पण तुम्ही त्यामध्ये फसू नका, कारण की तुम्ही जर फसले की गेले. आपलं बायबल असलं पाहिजे PIQ MPCचे, बस, बाकी काय नाही. मग तुम्हीच पाहिल्यावर तुम्हाला कळते. आता हे मी तर GS 2 टाकले, पण आता जे 3 टाकीन पार, तुम्हाला कळून जाईल की बा हे ऑलरेडी आहे रिपीट. मग आपण काय करत होतो, आपल्याला त्यात चुकले तर मग टाइम तर लागणार आहे आपल्याला, काही पार्ट बिन पाहिजे ना. नंतर आपण ज्या जुन्या गोष्टी चुकलो ते पाहायचं. टाइम मॅनेजमेंटचा इश्यू होता, PIQ हे मी सांगितलं. आता फोकस 3 गोष्टीवर करा. आणि आता पहा, हे तुमचं करणं अपेक्षित आहे तुम्हाला. पहा डेली काय करायचं आहे, 1 हॉट टॉपिक 1 मार्क, हे तुमचा असला पाहिजे. काय अभ्यास करण्याची मेथड, जसं कोणताही टॉपिक राहा, तुम्ही जे विषय निवडले त्यामधले हॉट टॉपिक तुम्हाला कळते, त्या हॉट टॉपिक 21,000 बुकची लिंक. मग एक झाला तुमचा. समजा आता तुम्ही उद्देश पत्रिका घेतली, तर उद्देश पत्रिका काय करसान तुम्ही, एक पहिले PIQ पाहसान, किंवा मग त्यानंतर बुकची लिंक करसान जे तुमचा संदर्भ ग्रंथ आहे ते, आणि त्याच्यानंतर पुन्हा PIQ. हे 3 गोष्टी तुमचा 1 मार्क फिक्स झाला. यानंतर जर उद्देश पत्रिकावर प्रश्न आला तर तुम्हाला आलाच पाहिजे, कारण की तुम्ही त्या तऱ्हेने अभ्यास केला. मग असेच एक मार्क घेऊन जायचे. मग 20 टॉपिक केलं तर 20 टॉपिक मधलं विचारलं तर तुमचे मार्क फिक्स होते का, हो. मग त्यानुसार आता तुम्ही पाहिलं असाल पॉलिटीमध्ये 73 घटना, 74 आणि समित्या, आणि एका ग्रामपंचायत, म्हणजे ग्रामपंचायत, या 4 प्रकरणावर प्रश्न आहे. मग हे टॉपिक कुठे भेटणार, 21,000 मध्ये. आणि जेवढे आज प्रश्न आले ना आपल्याला पूर्ण रिपीट आहे. तुम्ही हे पॉलिटी मी टाकलेलं आहे, पाहिलं ना तुम्ही पहा एकदा. तुम्ही नाही पाहिलं ना तर काही अर्थ नाही, कारण की तुम्ही वाचण्यासाठी चालले फक्त. तुम्हाला वाटतंय का मी माझी स्ट्रॅटेजी चेंज केली, या PIQ कडे दुर्लक्ष केलं, तर होत नाही आहे. तुम्ही लक्षात घ्या. हे काहून मी पुन्हा सांगत आहे, फार इम्पॉर्टंट आहे. बाकी तर मी म्हणत होतो हे घ्या बुकलीट, हे वाचा, ते काही फायदा नाही त्या गोष्टीत. याच गोष्टीत फायदा आहे, हे करा. हे तुम्ही जर 1 वीक केलं ना
तर तुम्हाला नक्कीच नाही का कळून जाते, तुमचा चेंजेस होते. तुमच्या एक पहिल्याच दिवशी तुम्हाला वाटते की बाबा वेगळं काहीतरी केलं. त्यानंतर पहा, हे 1 मार्क 1 हॉट टॉपिक अशी फिलिंग आली पाहिजे. नाहीतर अभ्यास चुकीचा होत आहे हेच सांगायचं आपण, कारण की आपला अप्रोच न जात नाही म्हणजे चुकीचं चाललो. आणि आपण ते 20-20 टॉपिक करायचे आहे. पहिले लिस्ट बनवायची, कोणते मागं पुढं असू शकते, लक्षात घ्या. हे मी म्हटलं 20-20 टॉपिक करायचं आहे. त्यानंतर पहिले काय करायचे, इजी करायचे, इजी. त्यानंतर मीडियम, हार्ड नंतर क्रम असला पाहिजे तुमचा. म्हणजे इजी करत गेले ना तुमचा कॉन्फिडन्स हाय जाईल. ज्याला विज्ञानामध्ये काहीच माहित नाही सध्या, त्याने जर हे इजी मी सांगितलं, मी व्हिडिओ केले ना माझेवाले, त्यांनी सुरुवातीला तुम्ही पाहता तुमचे 10 मार्क कुठेच गेले आले. आता PDF टाकलेले आहे आपल्या चॅनेलवर, टेलिग्रामवर. जेव्हा होईल तो नक्की क्रॉस चेक करा. सर्व बुक, सर्व 21,000 वाचायचा का नाही, सर्व शब्द चुकीचाच असते, तुम्हाला माहित आहे सर लॉजिक मध्ये. मग इथं सुद्धा चुकीचंच असणार आहे ते, लक्षात घ्या. कारण आपण सर्व नाही वाचू शकत, सर्व पाठ करू शकत नाही, सर्व 21,000 पाठ नाही करू शकत. 21,000 पाठ करणं म्हणजे कसं आहे, 21,000 पाठ कसं करायचं आहे, हॉट टॉपिक नुसार. 21,000 मध्ये जे टॉपिक निवडले ते टॉपिक पहिले करायचे, नंतर तुम्ही बाकीचं करा, लक्षात घ्या. कारण की आपल्याला ते पूर्ण पुस्तक वाचायचं नाही आहे, अवांतर वाचू नाही. हे शब्द लक्षात घ्या. आपले पेपर MCQ असतात, आपल्याला त्यामध्ये पर्याय असतात, आणि आपण अवांतर वाचलं तर मग आपण निघत नाही, हे लक्षात घ्या. आपल्याला पहिलेच वेळ कमी आहे आणि त्याच्यात आपण वाचत आहोत वेगळं, तर काही फायदा नाही. MPSC क्वेश्चन कुठपर्यंत करायचे हा प्रश्न आहे. तर बघा, मी पूर्वी म्हटलं, आता काही म्हणतात 5 वर्षाचे करा. 5 वर्षाचे अप्रोच ठरते. आपला अप्रोच काय आहे बा एक्झामचा, परंतु आपल्याला 5 वर्ष करायचे नाही. आपल्याला 21,000 मध्ये 20 ते 25 वर्ष दिलेली आहे, ते पूर्ण करायचे आहे. मग आपण अप्रोच कसा, तेच वनस्पती टॉपिक, वनस्पतीचे 21,000, त्यामधून आपले संदर्भ, बस एवढंच करायचं, त्यामध्ये तुमचे कव्हर होईल. मी आता जे सोर्स टाकलेले आहे तुम्हाला तिथे आढळला असेल. राज्यसेवा मेन 2017चा प्रश्न, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016चा प्रश्न. मग तुम्ही काय म्हणसाल, मी कंबाईनचे पेपर करू का ग्रुप BC चे, तर होणार का नाही. तुमचा राज्यपाल आणि राज्यसेवेचा राज्यपाल वेगळा आहे का, त्यांचा राष्ट्रपती तुमचा राष्ट्रपती अलग आहे का, नाही. मग आपण ते काऊन असं म्हणतो का, मला हेच समजत नाही. हे कधी होते माहित आहे का, ज्यावेळेस तुमचा PIQ वर किंवा आयोगाच्या हॉट टॉपिकवर सिलेबसवर तुमची पकड नाही. मी काय म्हणतो, तुम्हाला जे टॉपिक, आता उद्देश पत्रिकेवर प्रश्न आला तर ऑलरेडी राज्यसेवेला 4-5 वेळा आलेला आहे. मग तुम्ही तिथं मग मनसानकार नाही, मग राज्यसेवेचे पाहायचं. मग आपण त्या दृष्टीकोन काय पाहतो, प्रश्न पाहतो. आणि तुम्हाला राज्यसेवेचे पेपर चालायची गरजच नाही आहे ना, कारण की तुम्हाला 21,000 मध्ये ऑलरेडी दिलेले आहे. हा राज्यसेवा 24चा प्रश्न आहे, 25चा आहे. मग ते तुम्ही सॉल्व्ह होते कधी, तुम्ही त्यानुसार पाहता. कारण की उद्देश पत्रिका असो, कोणताही टॉपिक असो येते, परंतु जे टॉपिक आपल्यालाच आहे त्यांना, म्हणजे आपल्याला आहे त्यांना नाही आहे, किंवा त्यांचे आपल्याला नाही आहे, तर ते पाहायचं. त्यानंतर म्हणजे मोठा व्हिडिओ येईल. MPSCचे क्वेश्चन जे आपल्याला कंबाईंड ग्रुप B, ग्रुप C, त्यानंतर कंबाईंड ग्रुप B मेन, ग्रुप C मेन, त्यानंतर राज्यसेवा, हे जे MPSC अंडर येते त्यानुसारच करायचं. परंतु हे राज्यसेवेचे सर्व टॉपिक करायचे का नाही. आपल्या जे आपण टॉपिक निवडले, जे प्रीच आहेत तेच टॉपिक तिथे येत असेल तर वाचायचं. परंतु 21,000 मध्ये दिले असल्यामुळे तुम्हाला काही वेगळं करावं लागत नाही, लक्षात घ्या. पण ग्रुप B मेनचे, Cचे प्रश्न आपल्याला तिथे दिले राहते एकाच आलेले, ते नक्की पहा. त्यानंतर फक्त कंबाईनचे प्रश्न पाहायचे का, आताच सांगितलं मी, कोणताही सब्जेक्ट स्किप करू नये. म्हणजे मी जे म्हटलं तुम्हाला, हे म्हणजे कोणाला सायन्स हार्ड जाते, मी आता सायन्स वाचतच नाही असं नाही. आपण सर्व सब्जेक्ट वाचायचे, हॉट टॉपिक वाचायचे, सोपे तरी मार्क घेत नाही का. आपण सायन्समध्ये 15 पैकी 15 पूर्वी म्हणायचो आपण, हार्ड येते का सर्व नाही. 7-8 मार्क इजी आहे, परंतु आता त्यांचा हॉट टॉपिक झाला, तिकडून हार्ड घेत आहोत आपण. त्यामध्ये 12 ते 13 मार्क येत आहे. मग ते आपल्याला कसं आहे, त्याच्यात मॅक्झिमम मार्क घेता येते. परंतु आपण काय करायचं, मिनिमम मार्क घ्यायचे, मॅक्झिमम मार्क घ्यायचे, जे तुम्हाला हार्ड वाटते, लक्षात घ्या. त्यानंतर बघा, स्ट्रॅटेजी जर तुम्ही हे फॉलो केली तर तुमचे जवळपास 25 ते 30 मार्क इन्क्रीज होऊ शकते. येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही पासच होसाल, लक्षात घ्या. 25 ते 30 मार्क वाढू शकते, कारण की आपणच नाही का 27 मार्क आपणच दिलेले आहे. पण हे काय कंबाईंड बद्दलच नाही आहे, राज्यसेवेमध्ये सुद्धा आलेली आहे, ती सुद्धा PDF टाकलेली आहे आपण. ग्रुप B मेनची टाकलेली आहे. आणि ग्रुप C जी प्री झाली मागची, त्याचे जवळपास 16 ते 17 प्रश्न आले, सायन्स आणि इकॉनॉमिक्स धरून. तुम्ही एकदा लिस्ट पहा. मी काय, कारण की मी हे टाकलेले आहे PDF, तर तुम्ही टेलिग्राम झाल्यावर नक्की पहा, कारण की तुमचा विश्वास वाढला पाहिजे त्या गोष्टीवर, तेव्हाच तुम्ही करसाल. नाही तर काय, कारण 8 महिने झाले आपले व्हिडिओ आहे. इकॉनॉमिक्स आणि सायन्सचे आपले व्हिडिओ पाहणे, जवळपास 27 मार्क आली यावरची. हॉट टॉपिक चॅनेल आपल्या जे चॅनेलवर आहे,
आणि टेलिग्रामवर हॉट टॉपिक लिस्ट बी आहे आणि व्हिडिओ सुद्धा आहे काही इतिहास सायन्स गियनचे तुम्ही एकदा पाहून घ्या म्हणजे तुम्हाला काय होते नेमकं काय करायचं नवीन स्टुडंटना कळते. कारण की तुमचा जर अप्रोच चांगला राहिला तर तुमचा रिझल्ट चान्सेस जास्त असते. जर चुकला तर काही फायदा नाही आहे. कारण की हे फार इम्पॉर्टंट आहे आणि हे तुम्ही नक्की करा. हे माझ्या अनुभवातून सांगत आहे. नक्की तुम्ही हे चूक केली तर तुमचं वर्ष वाया जाणार आहे, लक्षात घ्या. आणि हे जे आहे अभ्यास करतो आपण हाच 55 ते 60% अभ्यास मेन्सले आहे. तर त्यामुळे आपण करायला काही हरकत नाही आहे. का त्यांचा चेंज आहे का? काही चेंज नाही आहे. मग आपण नवीन मग हे झालं आपलं. मग आपण काय करू शकतो, समजा ग्रुप बी ची जे लँग्वेज पेपर आहे ते सुद्धा करू शकतो. जशी ॲडिन तशी तोपर्यंत आपले जीएसरी पकड होते. यावर्षी एक्झाम जास्त येणार आहे एमपीसी अंडर तलाठी गिलाठी सारख्या. मग आपण तिकडे शिफ्ट होऊ शकतो, चांगले मार्क घेऊ शकतो. कारण की हे अभ्यास आहे. त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, काही तुमचे डाऊट असेल तर नक्की कमेंटमध्ये करा. जर व्हिडिओ आवडला नक्की लाईक कमेंट शेअर. धन्यवाद.